मुंबईचा राजा 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 एक मराठी माणसाचाच आवाज लागेल. चालू झाला आपला ब्लॉग. जेवढं काय तेवढं खा. 2 मिनिट बिल झालं पुरं नाही. नाश्ता नाश्ता जायलाच करू आपण. चालू झाला आपला ब्लॉग आणि आपण आलो आता दादरमध्ये. आम्ही इथं जाणार आहे परळच्या महाराजाला आणि तिथून आम्ही तीच कोकळी लालबाग वगैरे करणार. रिॲक्शन परळचा राजाचा. आराम फरमाते पहिला आम्ही परळमध्ये पोहोचलो मित्रांनो. आणि परळ स्टेशनच्या बाहेरच त्यांची गप्पा आहे. गणपती बाप्पा ओढ्या हे पण ब्लॉग काढतो आहात. त्याला सबस्क्राईब करा चॅनल. मोबाईल गेला कसं काय गेला चला जाऊ आता पुढं. मित्रांनो आम्ही चाललोय परळच्या महाराजाला आणि तिथून आम्ही पुढे चिंचपोकळी लालबाग वगैरे करणार सर गणपती. तर रात्रभर तर काय होणार आहे काय माहीत नाही आता आम्हाला. जेवणाचे विषय ठीक आहे कमी खर्च करावा लागला काय. चला भेटूया. परळच्या महाराजाला आलो आहे आम्ही आता. तिथं शौर्य सम्राट परळचा सम्राट गणपती आलो आहे आणि आधी पब्लिक आणि समोरच परळचा महाराजा पण आहे. चला बघूया कसा परळचा सम्राट. परळचा सम्राटला आलो आहे आता आम्ही. असं आहे परळचा. वडापाव खाऊ राहिलो पब्लिक. खाऊ दे तेवढं तसं आणि त्याच्यावर व्हिडिओ का 2 वाजता नाही भेटते ते पण सांगितलं या खायचं
अबे चाले करण वडापाव खातो आम्ही. अर्धा तुटलेला माझा नव्हे. महाराजाचा प्रवेशद्वार टाकले. क्या है पैसा लेके इधर कप्पा माथे पे लगाओ क्या मैं? गर्दी 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 गर्दी. तुला महाराज एकदम अप्रतिम अप्रतिम. अरे काय कलाकृती. वा एक नंबर. कसं सांगू तुम्हाला म्हणजे असं वाटत मूर्तिकार आपण किती वेळ म्हणजे आम्ही तर पासेस काढले होते आणि आम्ही खूप थांबलो तिथे. असं मन भरलंच नाही. एकदम असंच वाटलं. तर खूप भारी वाटलं नाही का. असं म्हणजे मन भरलंच नाही गणपतीला बघून. खूप सुंदर मूर्ती होती. चला पुढचा अभ्यास देतो तुम्हाला. आम्ही जिथे मूर्ती बांधतात तिथे आलो कलागंधरा. तेच मूर्ती बांधतात. मी आपल्या फोकस इंडियनच्या ब्लॉकमध्ये पण बघितलं होतं. इथेच मूर्ती वगैरे बांधतात नाही का. हा अख्खा कारखाना रिकामा झालेला आहे. बघू शकता तुम्ही. खूप भारी विषय. खूप मोठा कारखाना आहे. महाराजाची मूर्ती बनवली आणि समोर आम्ही आता परळच्या राजाला आलोय. घेतल्यानंतर इथं परळचा राजाचं प्रवेशद्वार आणि त्या साईडला मेला लागलेला आहे. तर आम्ही खूप VIP पासेस काढतो पण आता आमचा पर्याय नाही कारण की आम्हाला कमी वयात असं गणपती बघायचे आहेत. आणि आम्ही आता परळच्या राजाला आहे. बघू माझ्या परळचा राजा. मैं खिलाने लेके आया था.
आम्ही ड्रेस चेंज केलाय. भाऊनी केलाय चेंज. भाऊनी केलाय चेंज. या भाऊनी अरे चिंचपोकेचं स्टेशन आहे करिअरवरचं. आपण चालू आहे लालबागला आणि लोकांना नाश्ता केला. आवरून सवरून चालू आहे. आता इथून झालं गेलं लालबाग सिक्युरिटी. मित्रांनो आम्हाला आज गणपतीचं दर्शन झालेलं आहे. तिथं खायच्या लाकडे कुठं जिंदगी जाईल आपली. एवढा मोठा ताफा. जिंदगी नाही पोरं बी नाही. नाशिकचे पोरं आले मुंबईला आणि बघितले तिथं अंबानीला. अंबानीचा ड्रायव्हर आणि एवढा मोठा ताप है. एवढे पुलिस एडे चाले करने के नहीं है पर अच्छा लगता है ना. बड़े बड़े आदमी को देखा मोठ्या मोठ्या माणसांना पहिला चांगलं वाटलं ना. मला म्हणायचं सगळंच काही आहे पण चांगलं वाटलं. आता जीवन पाहिजे तर असं पाहिजे. कसं जीवन पाहिजे. हा जीवन पाहिजे असं पाहिजे पण त्याची कामं पण चालतात भाऊ तसे. कामं नाही पाहिजे फक्त पैसा भाऊ डोकं पाहिजे. मेन म्हणजे पैसा बनतो आपण. बरोबर की नाही. अरे पैसा असल्यावर लोक गर्दी बोलते. पुरीमध्ये इंडिपेंडन्स 94. मित्रांनो लाईनमध्ये काही दर्शन झालं नाही. खूप गर्दी होती. आता आम्ही चाललो आहे सर्वसामान्य लाईन. आम्हाला इथपर्यंत यायला 5 तास चाललो आहे. आता आम्ही 2 तास दर्शन होऊ शकतो. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन. पैसा राजा 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 राजा. काय बोलू मी आता. काय बोलतो. माझ्या बोलल्याने जरा सुरूच नाही काहीतरी. जरा सुरू मारता काय नाही अख्खी मुंबई. हां सगळ्यात भारी. हे आमचे मानसिक कार्यकर्ते. तर एक मराठी माणसाची मराठी माणसाचाच आवाज चालेल. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. कोणती गल्ली भाऊ. गल्ली शोधा. मस्त रिलॅक्स मारतोय कारण का भरपूर थकलोय. बरी ड्राईव्हला पडलो. खूप बरे वाटते. मोकळे हवेत आणि पाय खूप चावत आहे. अंग खूप दुखतंय. आता चहा घेतला एवढं बरं वाटतंय. पडू आणि लालबागचं दर्शन झालेलं आहे आणि आता चिंतामणी वगैरे बाकी आहे. आजचा दिवस आता आम्ही पूर्ण फिरणारच आहे काही विषय नाही देशामध्ये.
मित्रांनो आता आम्ही मरीन ड्राईव्हला आहे. आता काही नाही, आवाज खूप मोठा आहे आता आपला काय विषय नाही. आणि आता आम्ही चाललोय गेट ऑफ इंडियाला. तर पोरं खूप दमले थकले. आज दमलाय लावडी. आज रांडाचा आहे साला यायचा कोल्हापूरला आला म्हणून पायथनच गाडी. मित्रांनो आम्ही भरपूर फिरलोय, भरपूर थकलोय. आता वाजले सकाळचे 6:30 आणि असं वातावरण मस्त झालेलं आहे. पोलीस उभे तिथे उड्या मारून जायला आणि आता आम्ही खूप थकूया. थोडंसं फोटोशूट वगैरे करू गेट ऑफ इंडियाला, थोडं फिरू नॉर्मली आणि मस्त शांती घरी जाऊ. तो ओव्हरली असा पूर्ण व्लॉग होता आपला. आणि त्याच्यामध्ये आम्ही मेन गणपती केलेत. माहिती का नको एकटा भारी होत काय विषय राखायचा का डांबरच्या सारखा इंग्लिश वगैरे करणे केसाळा केस काय होतो ना आमच्या इकडे पोरायचं म्हणजे वाटते मुंबईमध्ये. एक ना तू एक चाय 2 बिस्किट काम 25 आहे का बिस्किट पार्लेजी. हे 72 रुपये टाक ना. ओके आम्ही भरपूर थकलोय. झोप भरपूर आली डोळ्यांवरती. ठीक आहे आता आमचं फिरणं हा आमचा शेवटचा स्टॉप आहे फिरण्याचा. आमचा गेट ऑफ इंडिया आहे आणि मी आय थिंक सो सेकंड टाईम आलो आहे. हां सेकंड टाईम आलो इथे. म्हणजे फर्स्ट टाईम आलो होतो तर मग ते गेट ऑफ इंडियाच्या समोर होतो. त्याचे फोटो वगैरे काढले आणि काही इथं आलो नाही. दिसतं किंग दिसतं डायरेक्ट किंग. आतमध्ये जाऊ थोडीशी इन्फॉर्मेशन वगैरे वाचू काय विषय. रात्रभर आम्ही मस्त मुंबई फिरलो आहे. मस्त मरीन ड्राईव्हवर तुम्ही बघितलं म्हणजे त्या ब्लॉगच्या क्लिप्समध्ये आहेच. थोडा आराम वगैरे केला. कशा पसरल्या पाय दोघी जण पा. मित्रांनो आता आम्ही चाललोय आमच्या घरी. रात्रभर फिरलो मुंबई आणि आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आता आम्ही चाललोय घरी. आणि खूप छान दर्शन झाले सगळे गणपतीचे. मागच्या वेळेस 2 गणपती दर्शन झालं आणि यावेळेस 5-6 गणपती आम्ही केलेत मोठे मोठे. तर चला खूप आवडतील तुम्हाला.